मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. सुषमा अंधारे ऑन राज ठाकरे. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐकूया. ऑन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. आमच्यासाठीच राज्यभर वातावरण चांगलं आहे. आमची 3+1 झालो तरी आम्ही जिंकणारे असू, पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे 14-15 पेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील. 15 मधले 5 जागा तरी टिकवता येतात का हे त्यांनी पाहावं. शेरो शायरी, कविता, अभंग, श्लोक, पोवाडे, गवळणी या सगळ्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत, तर निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही केलेलं काम आणि त्या कामाचा केलेला पाढाच कामाला येतो. ऑन 2 उमेदवारी अर्ज. एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो. बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी अलबेल नाही, काहीतरी वेगळी गोष्ट असेल असं समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द पक्षप्रमुखांचा असतो. पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे. निश्चितपणे तुम्हाला उद्या ही सगळी उत्तरं मिळतील. ज्या अर्थी मी इथे आहे, एवढा वेळ काढून आली आहे, मी आजही असणार, मी उद्याही असणार आहे. मला असं वाटतं की उद्या या निश्चितपणे यांच्यावर एक अजून वेगळं बाईट करू. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. अर्थाने घ्यायची गरज नाही. असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो, तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी अलबेल नाही आहे किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही. शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो. सन्माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील करणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. फॉर्म वैध झालेले आहेत दोन्ही, तर उद्या जाधव सर फॉर्म मागे घेणार का? निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरं मिळतील. ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून, मी आजही असणार आहे, मी उद्याही असणार आहे. मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया, काहीच हरकत नाही. कौतुक करणं भाग आहे. शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे. निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे, परंतु हेही तितकंच खरं की आत्ता आम्ही 3+1 जरी झालो तरी आम्ही जिंकणारे असू, पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी 14-15 नेलेत त्या 15पेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील. पण 15 मधले 5 जागा तरी ज्या काही 14-15 लढत आहेत त्यातल्या 5-4 जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याचं आधी त्यांनी बघावं. बाकी शेरो शायऱ्या, कविता, श्लोक, अभंग, पोवाडे, गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत. इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येतो. जागा जिंकल्या तर राजकीय संन्यास घेईल असं ते म्हणतात. नाही, मला बाकीच्यांचे काही चॅलेंजशी घेणदेण नाही. फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आत्ता परत मिळावी. दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्करदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा, इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्करदाबी किती होते आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं. बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. मला मिळाली असते तर अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य केलं असतं का, अशी टीका केली असते कोणाबद्दलचं? तो साहेबांवरती सत्तेत जर तुम्ही असतात. नाही, ठीक आहे. हे बघा, आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. त्याच्यामुळे आता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐकूया, हरकत नाही. मॅडम शेरो